शेवगीची शेंग करते मी आत्ता. लय दिवस झालं मी केलीच नव्हती. आत्ता हे घेऊन आलेत ना, हे मसाला काढते. जास्त तिखट नको करायला, नाही तर वराडते. शेंगदाण्याचं कूट करायला लागेल, पण पहिला मसाला केलाय. नुसतं लसूण खोबरंच टाकले, बाकी नाही काय. थोडं तरी उद्या तर उपवास आहे, त्यामुळे कुठ करायला तर लागल. ह्याच्यामध्ये काय टाकते, काय काय मसाला. जास्त जिरं मोहरी नाही टाकणार, मला आवडतच नाही. काय झालं थोडीशी हळद टाकते. मीठ. थोडंसंच करायला लागेल, उद्या परत शिजलं. लाल तिखट टाकते आणि थोडासा सांबर मसाला. तर उद्या उपवास आहे ना महाशिवरात्रीचा, तर मिरच्या आणि काय त्यांनी लवकर आलेत ना कामावरून 2 वाजता दुपारी, तर मिरच्या आणलेत काळ्या आणि पांढऱ्या, म्हणजे तिखटाच्या आणि बिन तिखटाच्या अशा 2 मिरच्या आणलेत. आणि बटाटा आणलाय, 2 किलो बटाटा. आणि हे शाबूस तांदूळ आणले. शाबूस तांदूळ आहे ना, आम्ही डीमार्टमधनं सामान आणलं तर आणलं नव्हतं, कारण डीमार्टमधलं आहे ना शाबूस तांदूळ चांगलंच नाही, म्हणून आणलं नव्हतं. त्या दिवशी आणलं म्हणजे थोडंसं, त्याच्यानंतर आम्ही गेलो चप्पल बदलायला. पण म्हटलं थोडंसं आणून बघू कसं लागतंय ते. पण आहे चांगलं ते, मला तर आवडले. भिजते महत्वाचं, चांगलं असं मऊ भिजते ते शाबूस तांदूळ. तर आता परत आणायला जावं लागेल. पण काय झालं, ह्यांना म्हणलं आणा इथूनच, कशाला आता एवढ्या लांब जा. आणि तर ते घेऊन आलेत मगाशी. शेवगीची शेंग करते. लई दिवस झाले मी केलीच नव्हती. काल एक मुलगी आमच्या इथं म्हणजे गावावरून आणलेली शेवगीची शेंग विकायला आलेली, 20 रुपयाच्या 6. मला बोलत होती, काकी घेता का, 20 रुपयाच्या 6. तर हे बोलले की नको. का काय झालं? हां, कशाला खायला पाहिजे? कशाला खायला पाहिजे? तो म्हणते पप्पा 5 रुपये दिले की पप्पा. हा तर झोपलायच. त्याला झोप आली, त्याला झोप येईल. कसला शेरक दिसतोय, चांगला नाही दिसत. ते काळा काळा दिसतोय, दाढी केली चांगला नाही दिसत. काय त्याने खायला आणलं होतं, मी बनवणार काय? कोण बनवणार तो? तर लसूण खोबरं आधी परतले आणि नंतर ना मग ह्या मसाला टाकलाय, लाल तिखट, चटणी, मीठ, हळद. भात झाला इकडं. थोडंसंच करायचंय खरं तर, खोबरं बारीकच झालं नाही.
कसं दिसते पान. मस्त वास येते खमंग असा. मला तर सुकीच भाजी आवडते, पण ह्यांच्यामुळे मला हे पातळ भाजी करायची. भाजी झाली या. शेवगीची शेव, पापड तळलेत आणि चपात्या आहेत, सकाळच्याच आहेत, आणि भात केलाय. तर मस्त झाली भाजी, छान वास बघते कसं. मस्त वास येते. जास्त शिजवणार नाही, कारण आहे ना चांगली नाही लागत जास्त शिजवला. तर मला सांगते पापड आहेत ना लय वेळा तळले, आणि हा डबा आहे ना भरलेला, किती दाखवते किती राहिला. भरलेला होता डबा, थोडंस म्हणजे अर्धा झालाय. सारखंच तळतोय म्हटल्यावर संपणारच की, मग खाऊ पण वाटते. अहो छानच लागते. जेवायचे अजून तर ते सर्वज्ञ झोपला. झाडू मारते ती, खावा त्याला म्हणते झाडू मारताना दाखवते. पण करते यास. आता जेवाय घ्यायचं. किती वाजले तुम्हाला सांगते, 10:30 वाजून 5 मिनटं झालेत रात्रीचे. आज माझा उपवास होता मंगळवार, पण मी मोडला मगाशी. काय करू, मला कंट्रोलच होईना भूक. मग मी काहीतरी खाल्लं, मोडलाच उपवास. काय करू, मला सहनच होत नाही उपवास, म्हणून मी जास्त उपवास पण करत नाही. तर आम्ही मंदिरात चाललोय. कृतिकांनी सगळं घेतलंय साहित्य. अजून मला खिचडी करायची, खिचडी नाही केलेली अजून. बटाटे शिजायला टाकायचे. तर आम्ही दिवेची मम्मी ती कोमल जाणारी मंदिरामध्ये, आल्यावर बाकीचं करते. अजून कपडे नाही धुतले, आल्यावर कपडे धुते. बाकीचं झाले सगळं. कृतिका आवडते. झालं का गं? आवड काय सापडं ना आता. केस इथं ना कानातलं घाल ना, ते तिथं वरच आहे. कानातलं तुझ्या दुखतं त्यामुळे ते घालत. त्याचं वरच्यांचं झालंय का नाही काय माहिती. मग मी आले त्यांचं बघून झालंय का. बटाटा टाकते शिजायला. वरती जाते बघते झालंय का त्यांचं. झालं का बरं. असं आहे, मी कपडे तर धुते मग पटकन. आम्ही सगळं आवरून. मग किती वाजता जाऊया? बरं किती वाजता? दुपारचं गर्दी असेल आता लय. मग संध्याकाळीच मग 12 वाजलेत. आता लय ऊन आहे आणि लाईन पण लय लागली. असं मी फोन केलता की तुम्हाला, नाही उचलला. नाही काय, आम्ही आपलं आवरून पटापट तुम्ही हाक माराल म्हणून म्हटलं आवरून बसावं. फोन केलता होय.
फोन केलता काय पण आता 12चा टाइम आहे 12 वाजलेत आता हो मग कधी संध्याकाळीच मग संध्याकाळीच जाऊ मग संध्याकाळी बी लाईन असल असं दे आम्ही बसलोय आता आवरून हा होय तेच म्हणलं काय करायचं म्हणलं जायचं का तेच झालंय कोमलचं गेले का मग आपण जाऊ मग आता मग काय करतात काय करावं माझ्या आवले ऊन आहे लाईन लावायला लागेल उगाच चक्कर बिक्कर मग जाऊ थोड्या फोन लावायला पाहिजे मूड ऑफ झालाय नाही मूड हात नाही आपल्याला जायचं मी नाही दामवानी केलं काय करायचं आता जर जायचं असतं तर 5 मिनिटात साडी घालून हो नको मला उन्हात नको जायला उगाच एक तर आधीच आमचे कपडे होते कपडे बिपडे तुमचं आवरायचं नाही झाली तुम्ही खाल्ली आम्ही नाही खाल्ली म्हणलं आल्यावर येईल खायला असं म्हणजे चाललेलं डोक्यात बरोबर लावलं होतं बरं जाऊ मग संध्याकाळी नाही मी नाही आता बदलणार मी असं नाही बाई आता कशाला परत आला मंदिरात जायचं होतं आता ऊन लागते म्हटलं या ह्याच्यात मी म्हटलं म्हणजे चाललेलं होतं जायचं 10 वाजता फोन आलता म्हणता माझी आंघोळ पण नव्हती झाली काय सांगितलं आवरले पण आता 12 वाजले त्यामुळे पण लाईन असेल ना लई मंदिर तिथं जातो आम्ही तुम्ही कुठे तिकडे जाणार आम्ही नाही तिकडे जाणार आज ती पण आमच्या मिळतच नाही आम्हाला नाही पण ती कोणत्या वस्तू पाहिजे ना मोठं माणूस गर्दी किती असते ना होय चला आता मी नाही असंच ठेवणार आहे मी नाही आता बदलणार हो त्यांचं झालं बी नाही आमचं चाललंय काय बोलताय आम्ही बसलोय आवरून तर त्यांचं झालं नाही काय करायचं असं वाटेल तरी आज काहीतरी सण नाही भूक लागली का मग चला खिचडी करू तर खिचडी परातली मी बटाटा चिरून टाकलाय त्याच्यामध्ये मिरची बारीक केली आणि थोडंसं मीठ टाकलंय सगळ्यांची वेगवेगळी खिचडी कृतिकाची गोड झाली सर्वज्ञाची झाली आता आमच्या दोघांची म्हणजे किती डोक्याला खाते सगळ्यांचं वेगवेगळे खिचडी करायला लागते आणि सगळ्यांचं टायमिंग तिला भूक लागली तिला केली नंतर त्याला केली नंतर यांना 2 वाजायला आले तुम्हाला सांगते आणि त्यांच्या टायमिंग 2चं 1:30चं 2चं असं आता त्यांच्या टायमिंगला परत खिचडी म्हणजे किती तास नसतात